आलं हे सध्या राज्यातलं एक प्रमुख नगदी पीक म्हणून वेगाने पुढे येते। या पिकावर होणारा शेतकऱ्यांचा खर्च देखील सर्वाधिक आहे। आल्यासाठी शेणखत तसंच सेंद्रिय खतांचा वापर करण्याची पद्धत शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे। पण या दोन्ही खर्चिक गोष्टींना फाटा देत काही शेतकरी सध्या झिरो बजेट तंत्रावर आल्याचं पीक घेण्यावर भर देत आहेत। सातारा जिल्ह्यातल्या नेरचे श्रीकांत चव्हाण गेल्या 3 वर्षांपासून पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राने आल्याचं पीक घेत आहेत। वार्षिक एकरी किमान लाख रुपयांचा उत्पादन खर्च वाचवण्यात त्यांना यश आले। आज आपण श्रीकांत चव्हाण यांच्या झिरो बजेट नैसर्गिक आलं शेतीची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नेर गावी जाणार आहोत। सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आल्याचं नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। सातारी तसंच औरंगाबादी वाणाचं आलं लावण्यावर शेतकऱ्यांचा जोर असतो। नेरचे श्रीकांत चव्हाण यांनी गेल्या 3 वर्षात सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राचा अवलंब सुरू करून शेणखत तसंच रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केलाय। यामुळे एकरी खर्चात लाखभर रुपयांची बचत साधण्यात त्यांना यश आलंय। विशेष म्हणजे जीवामृताच्या भरवशावर त्यांना उत्पादनात सातत्य टिकवण्यात यश आलंय। हे क्षेत्र आता 15 गुंठे आहे। बियाण्याची अपेक्षा आहे की कमीत कमी 11 ते 12 गाड्या तरी निघेल। हे झिरो बजेट प्रमाणे रासायनिकला तुम्हाला 15-17 गाड्या मिळेल, पण ह्याला मला 12 गाड्याच्या जास्तीत जास्त अपेक्षा आहे। तर माझा ह्याचा नामात्र खर्च आहे। या पिकाचा माझा कोणताही खर्च नाही, फक्त फवारणीचा जो काय एक दुसऱ्याकडून मारून घेतो तेवढाच फक्त खर्च आहे माझा। श्रीकांत यांनी 7 मे 2015 रोजी औरंगाबादी आल्याची 15 गुंठ्यात लागवड केली। त्यासाठी त्यांना 3 क्विंटल बियाणाची गरज होती। या आलं लागवडीसाठी त्यांना बियाणं, मजूर, मशागत, जीवामृत, दशपर्णी बनवून फवारणं यावर 25,000 रुपये खर्च आला। तर मे महिन्यानंतर त्यांनी आल्यात मिरची आणि कोथिंबिरीचं आंतरपीक घेतलं। यापासून त्यांना 10,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। तर रासायनिक खतं, कीडनाशकं आणि शेणखतावरील खर्चाचे किमान पाऊण ते लाख रुपये वाचवण्यात यश आलंय। बियाण्याचा आणि मजुरीचा जर समजा या पिकाला 50,000 खर्च सोडला तर साधारण 50,000 खर्च सोडून मला ह्यातनं एक बाजारभाव अजून काही निश्चित नाही बियाण्याचा बाजारभाव। तर बियाण्याचा बाजारभाव जर साधारण 20,000 राहिला तरी साधारण एक खर्च सोडून मला ह्या पिकातून 2 लाख रुपये 8.5 महिन्यात मिळणार आहेत। लागवडीनंतर 8 ते 9 महिन्यातच चव्हाण यांचं बेण्याचं आलं तयार होत असून त्यांना अंदाजे 60 क्विंटल उत्पादन हाती येण्याची अपेक्षा आहे। त्यापासून त्यांना अंदाजे 2 लाख रुपये हाती येण्याची अपेक्षा आहे। यातून 15,000 रुपयांचा उत्पादन खर्च वगळता 1,85,000चा नफा मिळणार आहे। सुभाष पाळेकरांच्या तंत्रामुळे त्यांना खर्चात 50% बचत साधून नफ्यातही वाढ साधण्यात समाधानकारक यश मिळालंय। आल्यामध्ये क्वचितच काही ठिकाणी मिरची लावलेली आहे, पण इथे आता हे दृश्य बघू आपण। हे मिरची आहे आणि आला आहे। तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करा, तुम्हाला दिसते इथे मिरची नाही आहे आणि या आल्याला पिवळेपणा खूप जास्त आहे, करपलेला आहे। इथं मिरची आहे, हिरवगार आल्याचे पानं आहे। मी मगाशी सांगितलं होतं की मुळ्यांचं जे सहजीवन आहे ते अतिउत्तम आहे। आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची घेतात। इवन सातारा जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये खूप मिरच्या घेतात। दर दुसऱ्या दिवशी फवारणी असते कीटकनाशकाच्या, 1 दिवसाआड प्रचंड फवारण्या, प्रचंड रासायनिक खत, तरी कोकळा जात नाही। हे मिरची झाड बघा, निकोप आहे, पानं निकोप आहे, कीड नाही, रोग नाही, हिरवगार आहे आणि आता फुलावर आहे चांगली। याचा अर्थ हा की त्या झाडामध्ये प्रतिकारशक्ती आपण खूप चांगली निर्माण केलेली आहे। आता या ठिकाणी मिरची झाड आहे, समजा याला मिरचीला पासून 10 रुपये मिळाले असते, ते मिरची झाड इथं असतं तरी इथं 10 रुपये मिळाले असते। हे 10 रुपये गेले आणि उलट या आल्याचं नुकसान झालं। म्हणून सहजीवनाची अत्यंत आवश्यकता आहे। सुभाष पाळेकरांनी काही दिवसांपूर्वी चव्हाण यांच्या आलं पिकाची पाहणी केली। त्यांच्या म्हणण्यानुसार आल्यामध्ये शेवग्याचं आंतरपीक घेतल्यास त्याचा आल्याला फायदाच होईल। शेतकऱ्यांनी आल्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री करावी असं आवाहन पाळेकरांनी केलंय। जेवढे आल्याला तुम्हाला किंमत मिळते त्याच्या चौपट किंमत सुंठीपासून मिळते। म्हणजे सुंठ तयार करण्याचा हा छोटा उद्योग आहे, हा का मोठा उद्योग नाही आहे, हा घरोघरी होऊ शकतो। केरळमध्ये केळीपासून चिप्स बनवतात, त्यांच्याच खोबऱ्याचं तेल काढतात, घरीच खोबऱ्याचं तेल काढतात, ती पद्धत आहे। आणि जे मोठ्या मोठ्या केळ्या असतात त्या चिप्सच्या, प्रत्येक घराच्या समोर ते केळीचे झाड लावलेले असतात। त्याच्या
काप काढतात, उन्हात सुकवतात आणि खोबऱ्याच्या तेलात ते तळतात आणि त्या चिप्स 120 रुपये किलोनं आपल्याच माथी मारतात. म्हणजे 10 रुपयाचं केळं 120 रुपयाला खपतं. मग सुंट का विकू नये? खरी जर लूट होते का नाही शेतकऱ्यांची, ही बाजार नियंत्रण व्यवस्था करते. आपण धरलं का बाजारात नेतो आणि नेमकं त्यावेळेला षडयंत्राच्या माध्यमातून भाव पाडले जातात, डेलिब्रेटली मुद्दाम पाडले जातात. ती यंत्रणा आहे पाडण्याची. आपण बाजारावर निर्बंध राहायचंच नाही आहे. जे काही आपल्याकडे आहे ते थेट ग्राहकापर्यंत पोहोचवलं पाहिजे, पण प्रक्रिया करून पोहोचवलं पाहिजे. श्रीकांत चव्हाण 1 दिवसाआड ठिबकनं आल्याला 2 तास पाणी देतात. त्याचबरोबर दर 15 दिवसातून 200 लिटर जीवामृत देतात. तर महिन्यातून 1 वेळा ताक आणि जीवामृताचे फवारे देतात. बजेट नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत हा सगळ्यात तंत्राचा मूलाधार आहे. जीवामृत म्हणजे खत नव्हे, अनंत कोटी उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचं ते विरजन आहे. या जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर पाणी घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये 5 ते 10 लिटर गोमूत्र आणि 10 किलो देशी गाईचं शेण, 1 किलो गूळ किंवा 1 किलो गोड फळांचा गर किंवा 4 लिटर ऊसाचा रस किंवा 10 किलो ऊसाचे तुकडे आपल्याला टाकता येतात. 1 किलो बेसन म्हणजे कडधान्याचं पीठ आणि मुठभर बांधावरची माती, हे सगळं टाकून ते सव्य गतीनं डावीकडून उजवीकडे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे घोळायचं आणि 48 तास सावलीत पोतं झाकून ठेवायचं. दिवसातून 2 वेळा ते 1 मिनिटाचे ढवळायचं. 48 तासानंतर हे वापरायला तयार होते आणि एका एकराला 200 लिटर महिन्यातून एकदा किंवा 2दा द्यायचं. चमत्कार होतो. हे जसं जीवामृत आपण विजन म्हणून टाकतो, तसं जीवामृत अद्भुत बुरशीनाशकसुद्धा आहे. म्हणजे बुरशीनाशक म्हणून याची फवारणीसुद्धा करता येते. विषाणूनाशक आहे, अँटीव्हायरल आहे. जो कोकळा येतो, व्हायरल येते, इन्फेक्शन होतं, ते सुद्धा यांना न्यूट्रल होतं. आणि सोबतच अँटीबॅक्टेरियल डिव्हाइस आहे. म्हणजे जंतूपासून जे बिमाऱ्या होतात ते सुद्धा याच्यापासून मुक्त होतात. आणि संजीवक आहे. पानामध्ये अनेक संजीवकाची निर्मिती नैसर्गिकरित्याच होत असते. पण मुळीमध्ये काही दोष आला किंवा मुळीच्या जवळ वापसा नसला तर ती संजीवकाची निर्मिती कधी कधी थांबल्या जाते. कधी कधी पानामध्ये असे काही आनुवंशिक दोष असतात एखाद्या झाडाचे की ती संजीवक निर्मिती होऊ शकत नाही. अशा वेळेस हे जर फवारलं जीवामृत तर ते संजीवक पोचतात आणि पानं आपलं काम चालू करतात. 1 चौरस फूट पानाला मी सांगितलं होतं मगाशी की 12.5 किलो कॅलरी एका दिवसात ऊर्जा आपण जमा करतो सूर्याची, आणि त्यापासून 4.5 ग्रॅम अन्न तयार होते एका दिवसामध्ये. त्यापैकी 2.25 ग्रॅम आपल्याला टनेज मिळते, म्हणजे उत्पादन मिळतं. दाण्याचं 1.5 ग्रॅम मिळतं. आता समजा 1 चौरस फूट पान आहे, त्याचं आपल्याला 2.25 ग्रॅम अद्रकाचं उत्पादन मिळत आहे. पण हे पानाचा आकार वाढवला तर दुप्पट उत्पादन मिळणार आहे. म्हणजे पानाचा आकार वाढवण्यासाठी जीवामृताची फवारणी आहे. तुम्ही जीवामृताची फवारणी करा, चमत्कार बघा, तुम्हाला पानाचा आकार वाढलेला दिसेल. चव्हाण यांना नैसर्गिक तंत्रानं गेल्या वर्षी एकरी 125 क्विंटल आलं उत्पादन घेण्यात यश मिळालंय. त्यांच्या आल्याचा उतारा रासायनिक तसंच शेणखताचा वापर करून घेतलेल्या पिका एवढाच आहे. पण एकरी सरासरी लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन खर्च वाचवण्यात त्यांना यश आलंय. शिवाय आंतरपिकातून त्यांना मिळणारं उत्पन्न आर्थिक दिलासा देऊन जात आहे. चव्हाण यांच्याप्रमाणे नैसर्गिक तंत्रानं आल्याची शेती केल्यास दुष्काळातही आलं साधणं शक्य होणार आहे. भारत नागणे, साम टीव्ही, नेर, सातारा.